मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, जर चॅनलवर माझ्या फर्स्ट टाईम असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे ऑलरेडी माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी माझ्या चॅनलची माहिती द्या. मित्रांनो, माहिती आहे की या चॅनलवर मी आपल्या शेतकरी बांधवांना किंवा शेळीपालकांना किंवा जे पशुचा व्यवसाय करत आहेत किंवा पशुधन सांभाळत आहेत तर त्यांच्यासाठी अशा वेगवेगळे टॉपिक घेऊन येत असतो आणि मार्गदर्शन माझा चॅनलचा उद्देश हाच आहे की चांगल्या प्रकारे माहिती देण्याचा हा माझा उद्देश आहे. तर एका ठिकाणी मी आज आलेलो आहे आणि आपल्याला माहिती आहे की कुठल्याही पशु व्यवसायामध्ये आपण म्हणू, मग त्याच्यामध्ये शेळीपालन असू देल किंवा आपलं म्हैसपालन असू देल, गायपालन असू देल किंवा कुठलेही व्यवसाय असू द्यात जे दुग्धजन्य पदार्थ आहेत किंवा मांस विक्रीसाठी आहेत, तर त्यांच्यासाठी चारा हा खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे चाऱ्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आणि 70% खर्च हा चाऱ्यावर होत असतो. तर बऱ्याच वेळा मी चारे पिकाची जास्त व्हिडिओ घेऊन येत असतो, कारण मला माहिती आहे की तुम्ही हे जर व्यवस्थित शिकला चारा पिकाचं किंवा चारा पिकाचं जर व्यवस्थापन केला तर तुम्हाला पुढं पशुधन सांभाळायला काही अडचण येत नाही आणि त्याच्यामध्ये काही तोटा होत नाही. कारण खाद्य महत्त्वाचं आहे. आपण दिवसा त्यांना सकाळ दुपार संध्याकाळ पशुखाद्य किंवा हिरवा चारा आपण वेगवेगळे देत असतो आणि चारा पिकामध्ये सुद्धा वेगवेगळे चारा पिकं निवडणं हे सुद्धा महत्त्वाचं असतात. मग त्याच्यामध्ये सोयाबीन असू देल, त्याच्यामध्ये तुती असू देल, हत्ती गवत असू देल, किंवा मका असू देल, ज्वारी असू देल किंवा जे काही प्रकार आहेत DHN6 जे आता आधुनिक वाण आलेले आहेत, आधुनिक वाण सिलेक्शन करा, कारण त्याच्यापासून आपल्याला जास्त प्रोडक्शन मिळते. तर मित्रांनो, आज मी अशाच एका ठिकाणी आलेलो आहे जिथं चांगल्या प्रकारे हत्ती गवत उगवलेलं आहे. हे त्यांचं कंपाऊंड आहे आणि कंपाऊंडच्या शेजारी त्यांच्या जनावरांना घालण्यासाठी त्यांनी हे असं चांगल्या सुंदर प्रकारे मेंटेन केलेलं आहे आणि हत्ती गवत म्हणतो पण, कारण हत्ती गवत म्हणजे आपल्याला खूप प्रचलित हा शब्द आहे, कारण हत्तीसारखा टॉल उंच म्हणून हत्ती म्हणतो आणि गवताचा हा एक प्रकार आहे म्हणजे हत्ती गवत. बऱ्याच वेळा नेपियर वेगळ्या हायब्रिड जाती आलेत, वेगवेगळी नावं आहेत, पण आपल्याला एवढंच म्हणायचं आहे की शेतकरी बांधवांनी आधुनिक वाण सिलेक्शन केलं पाहिजे आणि खूप महत्त्वाचं आहे. जर आपल्याला कमी खर्चात, कमी पाण्यात, कमी जमिनीमध्ये जर चांगल्या प्रकारे जर प्रोडक्शन आपल्याला घेता आलं आणि चांगल्या प्रकारे जर आपल्या पशूंचं दुग्ध व्यवसाय किंवा त्यांच्या शरीरवाढीला जर आपण लक्ष दिलं तर ह्याच्यासारखं सर मित्रांनो व्यवसाय नाही आहे. कारण बऱ्याच जणांना मी चांगले जे आधुनिक गोटे करतायत त्यांच्याकडे बऱ्याच ठिकाणी मी व्हिजिट देतो आणि खूप आर्थिक प्रगती म्हणजे हा जोडधंदा आहे मित्रांनो. आपल्या शेती व्यवसायाला करणारा म्हणजे आपल्याला आर्थिक हातभार लावणारा किंवा शेतीला पूरक असा आहे, म्हणजे शेतीला अवलंबून आहे, पण हे आहे तर ते आहे असं आहे, म्हणजे सोपं आहे, जोडीला आपला हा व्यवसाय आहे. तर सरांशी आपण एक मुलाखत घेऊया, कारण सरांनी हे वाण लावलेलं आहे, त्यांच्याकडून माहिती घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला आपण थोडंसं सांगा की आपला हा हत्ती गवत घेण्याचा उद्देश काय व्हावा? म्हणजे काय नाही, जनावरांच्या चाऱ्यासाठीच आम्ही उपलब्ध केला आहे. बरोबर. आता सरांनी तुमचं हत्ती गवत घेतलेलं आहे, तर साधारणतः आपण आता व्हिडिओमध्ये पाहताय सर, हा हत्ती गवत लावून किती दिवस झालेत? तरी पण 2.5-3 महिने झाले की. 2.5-3 महिने झालेले आहे. तर मित्रांनो, लावण झाल्यापासून त्यांचे 2.5-3 महिने झालेत. आणि वाण कोणतं आहे सर? वाण ते काय म्हणजे तेवढी कल्पना नाही. हां, म्हणजे असं आमच्या भाऊबंदाच्यातनं आणून लावलेला आहे. बरं चाऱ्यासाठी चांगला आहे म्हणून. बरं. उसळी बिसळी काय नाही त्याला, बरं चांगला आहे. बरं. सध्या तुम्ही जनावरांना घालताय? होय होय. बरं. आता सर हे हत्ती गवत तुम्ही घालताय, मग हे बऱ्याच वेळा मी शेळीपालन असते तर त्यांच्या कडबा कुट्टी करून घालतात. तुम्ही असं कापून घालता की कडबा कुट्टी करून घालता? नाही आम्ही वेळतेनं कापूनच घालतो. डायरेक्ट घालता ना? बारीक करून घालतोय, थोडंसं त्यात आणि बारीक करून घालताय? बारीक करून घालताय. तुकडं करून घालतोय. बरं. सर एक विचारायचं होतं, आता तुम्ही प्रॅक्टिकल आहात, आम्ही थेरॉटिकलला म्हणजे माहिती घेऊन आम्ही व्हिजिट देत असतो, पण तुम्ही स्वतः राबता किंवा तुम्ही करता, तर दुग्ध व्यवसायामध्ये दुग्ध वाढतं का? वाढते की. वाढतं ना? दुग्ध वाढतंय, परत जरा चाऱ्यासाठी चांगला आहे ते. बरं. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं वेगवेगळी गवता निवडली पाहिजेत आणि त्याप्रमाणे आपल्याला दुग्धामध्ये त्यांचं आपण जसं मोजमाप म्हणतो फॅट किंवा काय असेल, तर त्यांना हे अशा प्रकारे ह्या चारा पिकामुळे त्यांना चांगल्या प्रकारे वृद्धी निर्माण होते. आता आपण विषय घेऊया शेळीपालनाविषयी. तर शेळीपालनाविषयी मित्रांनो, हे आपल्याला कडबाकुट्टी करून घालतो आपण, म्हणजे कडबा हे कट करतो आणि कडबाकुट्टी मशीनवर आपण कट करतो आणि ते आपण जनावरांना घालतो किंवा शेळीपालकांना गोठ्यावर आपण गव्हाण म्हणतो, गव्हाणीत आपण करून घालतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो
चारा पिकाकडे लक्ष द्या. म्हणजे हा आता पावसाळा आहे, तर जून महिना आहे, तर बऱ्याच वेळा मग ज्यांच्याकडे जमिनी कसायची आहे तर त्यांनी चांगल्या प्रकारे कसून चांगल्या प्रकारे पाण्याचं व्यवस्थापन करून अशा प्रकारे वेगवेगळी वाण सिलेक्शन करा. कृषी केंद्रातून माहिती घ्या, वेगवेगळ्या ठिकाणी भेट द्या आणि चांगले वाण निवडून अशा प्रकारे हे बघा किती सुंदर प्रकाश आणि त्या प्रकाशामध्ये किती उंच आले बघा. आता सरांचे सांगितल्याप्रमाणे 2.5-3 महिने झाले आणि जवळजवळ आता साधारणतः 8 ते 10 फूट वाढलेला आहे आणि आता हा तसं कापायला आलेलंच आहे. म्हणजे जसं लागेल तसं ते घेतात. त्यांची जनावरं आहेत आणि जनावरांच्या अगदी गोठ्याचं व्यवस्थापन पण खूप चांगलं आहे. त्यांनी कंपाऊंडलाच लगेच शेजारीच गेलेलं आहे. म्हणजे अगदी कुठं ट्रॅव्हलिंग करायचं नाही किंवा गाडीवरनं आणायचं गरज नाही आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो शेतकरी बांधवांनी अशा गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि सरांना पण आपण त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी सरांना पण आपण शुभेच्छा देऊया. सर नमस्कार. नमस्कार. आणि माझ्या चॅनलमार्फत त्यांना नमस्कार मी आपण केलेलाच आहे. तर मित्रांनो, व्हिडिओची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.